राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। मराठवाड्यातील नांदेड, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। पाहूयात या संदर्भातील लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यात पावसाचा कहर, शेती पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, हजारो हेक्टरवरील सोयाबीन झालं खराब। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 20,12,000 एकर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालंय। 48 तासापेक्षा जास्त वेळ शेतात पाणी साचल्यानं सोयाबीन पीक पिवळं पडलं असून इतर पिके सडण्याच्या मार्गावर आहेत। राज्यात सर्वाधिक 7,13,857 एकर क्षेत्राचं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात 4,11,392 एकर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नुकसानीचा आढावा घेत प्रशासनाला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। या पावसामुळे खरीपाच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः राज्यामध्ये 20,12,775 एकरावरचं नुकसान झालेलं आहे। 10,000 हेक्टरपेक्षा जास्त बाधित क्षेत्र असलेले 11 जिल्हे त्यामध्ये आहेत। जे काही नैसर्गिक आपत्तीचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरताचे आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहेत। जिल्हाधिकारी आपल्या मायनस अकाउंटमध्ये जाऊन नैसर्गिक आपत्तीच्या अकाउंटमध्ये जाऊन पैसे विड्रॉ करू शकतात, त्याला शासनाच्या मान्यतेची गरज नाही। तर अमरावती जिल्ह्यात 26,000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शेतात पाणी साचल्यानं शेतामधील पाण्याचा निचरा झाला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। या संदर्भात आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सूरज दहाड यांनी अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ प्राध्यापक राजू खावळे आणि अमरावती कृषी विभागाचे उपसंचालक वरुण देशमुख यांच्याशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलंय। शेतात पाणी साचल्यानं शेतामधील पाण्याचा निचरा झाला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। त्यामुळे शेतात साचलेलं पाणी लवकरात लवकर बाहेर काढून टाकण्याचं आवाहन या दोघांनी केलंय। अशा अति पावसामध्ये त्या पिकाचं संरक्षण होईल, कारण का त्या आपल्या ज्या सरी असतात त्या सरीमध्ये पाणी राहतं आणि आपल्या बेडवरती तेवढं पाणी साचत नाही। त्याच्यामुळे पिकांना त्या अशा सिच्युएशन अशी जर परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा पिकाचं आपल्याला संरक्षण करता येतं। या 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान 26,558 हेक्टर क्षेत्रावर पीक बाधित झाल्याचं तालुका स्तरावरून आम्हाला अद्याप रिपोर्टिंग आहे। याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि काही प्रमाणात संत्रा पिकाचं नुकसानीचे अहवाल आम्हाला कळवण्यात आले आहेत। मराठवाड्यात 4,38,000 शेतकरी या आपत्तीमुळे बाधित झाले। घरं गोठ्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून 601 पेक्षा अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत। शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आधार असलेली जनावरेही या आपत्तीत दगावली आहेत। आतापर्यंत 500हून अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांसमोर जनावरांना चारा आणि आश्रय देण्याचं मोठं संकट उभं राहिलंय। या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अहवाल मिळाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं सरकारच्या वतीने सांगितलंय। मात्र आता लवकर तातडीची मदत करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। पाऊस जास्त झाल्यामुळे अर्धी तर वाहून गेली, 1 एकर जमीन त्याच्यामधली अर्धी वाहून गेली, आता राहिलेली पण सगळी वाळून राहिली। पाऊस जास्त झाल्यामुळे सगळे मुळ्या सडल्या खालच्या, अति पाऊस झाला। आमची मागणी सरकारनं आमची पाहणी करावं, भरपाई करून द्यावं। कर्ज आहे आमच्याला, कुठं मारतो आम्ही कर्ज? मारा का आम्ही फाशी घेऊन? आम्ही फाशी घेऊन मरून जातो। शासनानं आम्हाला काहीतरी याचा मोबदला द्यावा अशी आमची इच्छा आहे। सरकारला मी एकच विनंती करतो, हे पीक उभं राहू शकत नाही, पण मायबाप सरकारने जे आश्वासनं दिलेले शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांसाठी हे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, फुलने फुलाची फकळी म्हणून त्यांनी हातभार लावा, मी शेतकऱ्याला या माध्यमातून विनंती करतो। कष्टाचं पीक डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून अनेकांनी डोळे पुसले। कापूस, सोयाबीन, तूर, मका या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. आधीच कर्जाच्या विळख्यात असल्यानं शेतकरी हतबल आहे आणि आता मराठवाडा पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलाय. आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केलेली आहे. त्यामुळं एकीकडे नुकसान होतंय तर दुसरीकडे सरकारकडे टाहो फोडणं हाच एक शेतकऱ्यांकडे आता पर्याय उरलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.